संपते, पण या घटनेमागील प्रसंगाचा जर बारकाईने विचार केला मंडळी, तर एक गोष्ट लक्षात येते की आपण काय करतो, आपण प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यामुळे काय होतं, संवादातला कुठेतरी हरवत जातो आणि फक्त वाद शिल्लक राहतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी आपल्यासमोर येत असतात. त्या स्वीकारायच्या की न स्वीकारायच्या हे सर्वस्वी आपल्या हातात असताना आपण सगळ्याच गोष्टी स्वीकारत जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्यापैकी प्रत्येकजण अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर आहेत, अनेक विचारांची माणसं त्या ग्रुपवर आहेत. कधीतरी कुणीतरी खोडसाळपणे एखादा मेसेज त्या ग्रुपवर पोस्ट करतो आणि मग क्रिया प्रतिक्रिया वाद प्रतिवाद याचा अक्षरशः पाऊस पडतो त्यावर. कळत नकळतपणे आपण सुद्धा त्या भाऊगर्दीत सामील होऊन जातो ना. का बरं? कारण त्या क्षणी आपण त्याचा स्वीकार केलेला असतो. खरं तर ते स्वीकार न करणं आपल्या हातात असतानाही आपण ते करत नाही आणि मग होतं